धावडा शिवारातील मका पिकाचे रानडुक्कर व रोही यांनी केले नुकसान. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. धावडा शिवारातील गट नंबर 129 मध्ये रानडुक्कर व रोही यांनी नुकसान केल्याने वन विभाग, महसूल विभाग, कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेतकरी तुकाराम लक्ष्मण बोराडे यांचे सामायिक क्षेत्र 2 हेक्टर 18 गुंठे व गट क्रमांक 129 मध्ये मका पिकाच्या 12 बॅग पेरलेल्या आहेत. त्यातील 50% क्षेत्रात रानडुक्कर व रोही यांनी मका पिकाचे लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी विलास तुकाराम बोराडे यांनी माहिती दिली आहे. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार तसेच महसूल विभागाचे अधिकारी धावडा तलाठी व कृषी विभागाचे अधिकारी झिने यांनाही या संदर्भात नुकसान झाल्याची माहिती दिली असून त्यांनीही पंचनामा करू व शासनाकडून जी मदत होईल त्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले आहे. अधिक माहिती अशी: धावडा येथील शेतकरी तुकाराम बोराडे यांचे सामायिक क्षेत्र असून या क्षेत्रात संपूर्ण मका पीक पेरले आहे. तसेच जंगलातील रानडुक्कर व रोही यांनी 50%च्या आसपास मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले आहे. तर या संदर्भात सर्व विभागातील अधिकारी यांना संपर्क केला असता सर्व विभागाचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धावडा येथील शेतकरी विलास तुकाराम बोराडे यांनी बोलताना दिली आहे. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना. मी विलास तुकाराम बोराडे, मुक्काम पोस्ट धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझं धावडा शिवारामध्ये 2 हेक्टर 18 गुंठे क्षेत्र आहे, म्हणजे जमीन आहे. आणि त्या जमिनीमध्ये मी 12, 12.5 ते 12.5 बॅग मक्का लावलेली आहे. आणि आता मक्का कणूस टाकत आहे. आणि अशा स्थितीत काल रात्री जवळजवळ 20 ते 25 रानडुकरं, 15 ते 20 रोही, हरणा माझ्या शेतामध्ये घुसून माझ्या शेतातील जवळजवळ 50% मक्का ही पूर्ण नासधूस करून टाकलेली आहे. पूर्ण खराब झालेली आहे. माझं लाखो रुपयाचं आज रोजी नुकसान झालेलं आहे. माझी शासनाला एवढीच विनंती आहे की या ठिकाणी आमच्या शिवारात जवळजवळ 100 ते 150 रानडुकरं आणि 200च्या वर 200 ते 500 जवळजवळ रोही इतक्या भयंकर स्वरूपात नासधूस करत आहे शेतकऱ्यांची. आणि शेतकऱ्यांचं भयंकर असं नुकसान होत आहे. तरी पण वन विभागाने या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायला हवं. कारण की काय होतं, शेतामध्ये मका लावायची, त्याची 3-4 महिने देखरेख करायची, खत टाकायचं. आणि ऐन मका तोडणीवर आली, कणूस धरायला लागली की या रानडुकरांनी, रोयांनी यायचं आणि मक्काचं पूर्ण नुकसान करून टाकायचं. आता माझ्या शेताला पूर्ण झटका मशीन लावलेलं आहे, तरी पण पूर्ण झटका मशीन तोडून ते पूर्ण जनावर आत घुसले आणि माझं 50%च्या वर नुकसान त्यांनी करून टाकलं. माझी वन विभागाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून मला योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी मी अपेक्षा करतो.